आता बातमी आंदोलनाची। कांद्याला दर मिळत नसल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली। नाशिकच्या चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रास्ता रोको केला। आंदोलक आणि पोलिसांमध्ये यावेळी झटापट पाहायला मिळाली। रोहित पवार आणि सपकाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नाशिकच्या चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रास्ता रोको केला। कांद्याला दर जाहीर करावा, हमीभाव द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान आंदोलनाच्या वेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। पोलिसांनी यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतलं। हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। एवढा मोठा आंदोलन इथं सुरू आहे, पण सरकारचे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आता काय करतात माहितीत का? आता एमएलसीचं इलेक्शन आहे, कोणाला कुठलं तिकीट द्यायचं, कोणाला कुठं बसवायचं, घोडे बाजार कसा करायचा, नगरसेवक किती रुपयाला विकत घ्यायचे, जिल्हा परिषद सदस्य किती रुपयाला विकत घ्यायचे, अशी चर्चा मुंबईमध्ये तिथं चालू आहे। नेते काय म्हणतात? आमचे शेतकरी, या महाराष्ट्राचे स्वाभिमानी शेतकरी काय करतायत? डिझेल घेऊन काळा बाजार करतायत। अहो, जो नेता म्हणला महाजन साहेब, तुम्हाला कदाचित या जिल्ह्याचे पालकमंत्री समजत असाल, पण तुम्ही किती काळा बाजार केलाय हे पुढच्या काही दिवसामध्ये मीच त्या ठिकाणी, आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी बाहेर काढणार आहोत। त्यामुळे याद राखा, आमच्या शेतकऱ्याला, सर्वसामान्य लोकांवर जर तुम्ही अन्याय केला आणि त्यांना जर अशा लेवलला जाऊन, खालच्या लेवलला जाऊन तर तुम्ही काय केलं, बोललं, तर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये, स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये फिरणं सुद्धा अवघड होईल। तर अशा पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी रास्ता रोको केलं। कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी करण्यात आली। दरम्यान यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुद्धा पाहायला मिळाली। महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। रोहित पवार यांनी यावेळी भाषणामध्ये सरकारवर टीका केली। आगे